अटकेपार झेंडे फडकवणारे मराठे आणि इंग्रज यांच्यात सप्टेंबर 1803 साली झालेल्या घनघोर युद्धाची ऐतिहासिक आठवण म्हणून ब्रिटिशांनी एक स्मृतिस्तंभ उभारला। अँग्लो मराठा युद्धाचा इतिहास सांगणारा स्मृतिस्तंभ सध्या नोएडा गोल्फ कोर्समध्ये दुर्लक्षित अवस्थेत आहे। त्याबाबतचा हा विशेष वृत्तांत। नोएडा गोल्फ कोर्स हे मैदान म्हणजे गोल्फ प्रेमींची आवडती जागा। इथं दररोज अनेक जण गोल्फ खेळायला येतात। विस्तीर्ण अशा या गोल्फ मैदानात आपल्या इतिहासाची एक आठवण आहे। गोल्फ मैदानातील 16व्या होलजवळ 200 वर्षांपासूनचा जुना स्मृतिस्तंभ आहे। मराठे आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या युद्धाची ही आठवण आहे। अतिशय सुंदर अशा या स्तंभावर मराठे आणि ब्रिटिशांच्या ऐतिहासिक युद्धाची आठवण कोरली आहे। अंग्रेजों और मराठाओं के बीच एंग्लो मराठा वॉर शुरू हो गया था। 1775 में पहला हुआ था। फिर उसके बाद जब लॉर्ड वेलेस्ली यहाँ आए हिंदुस्तान 1798 में, तो उन्होंने ये रियलाइज किया कि अगर ब्रिटिशर्स को, हम अंग्रेजों को हुकूमत यहाँ करनी है तो हमें सबसे पहले जो सैनिक, हमारा जो सेना है उसका वर्चस्व बढ़ाना होगा। और ये दिल्ली का जो युद्ध था वो उसी का भाग था। बॅटल ऑफ दिल्ली नावाने हे युद्ध प्रसिद्ध आहे। युद्धाच्या वेळी दिल्ली ही मुघल बादशाह शाह आलमची राजधानी होती, पण बादशाहचं वय आणि त्याची तब्येत खराब होती, त्यामुळे सत्तेची सूत्र दौलतराव सिंधिया यांच्या हातात होती। त्यावेळी इंग्रजांचं सैन्य आणि मराठ्यांच्या सैन्यात युद्ध होऊन मराठ्यांचा पराभव झाला। मराठ्यांचं सैन्य इंग्रजांपेक्षा जास्त असतानाही आपला पराभव झाला। मराठ्यांच्या सैन्याचं नेतृत्व तेव्हा फ्रेंच सेनापती लुई बार्कुआ यांनी केलं होतं। एक दूसरे में सहानुभूति नहीं, एक दूसरे का विश्वास नहीं था मराठा सरदारों का, तो वो कहीं ना कहीं उनको इस युद्ध में उन्हें पीछे लेके गया। लेकिन एक बात और समझने वाली है कि जो जैसे हिस्टोरियन सरदेसाई जी भी कहते हैं कि मराठाओं ने अपना होमवर्क अच्छे से नहीं किया था। मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित ही मोठी आठवण अशा पद्धतीनं एका गोल्फ मैदानाच्या मधोमध उभी आहे। आज अनेकांना या युद्धाची आणि इतिहासाची जाणीवही नाही। मुझे नहीं लगता है कि इस मॉन्यूमेंट के बारे में सबको इस मॉन्यूमेंट की मालूमात है। तो इस तरह से, जिस तरह से आप लोग काम कर रहे हैं, मीडिया आपके जरिए, आपके चैनल के जरिए लोगों को पता चल रहा है कि कोई ऐसा एक पिलर, कोई एक ऐसा मॉन्यूमेंट है जो ये एक्सप्रेस कर रहा है, ये बता रहा है कि यहाँ मराठाओं और ब्रिटिशर्स का वॉर हुआ था। अँग्लो मराठ्यांच्या या युद्धाचं महत्त्व यासाठी की या युद्धानंतर मराठ्यांची ताकद कमी कमी होत गेली आणि ब्रिटिशांनी उत्तरेत आपली सत्ता आणखी भक्कम केली। रश्मी पुराणिक, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास, एक पाऊल पुढे।